अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात सोमवारी 27 जुलै रोजी सोलापुरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात सोमवारी 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोलापुरात महामोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं कामगार नेते जनार्दन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा मोर्चा सकाळी 11 वाजता न्यू बुधवारपेठेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून सुरू होऊन पूनम गेट इथं सभेनं समाप्त होणार आहे। महाराष्ट्र अनुसूचित जातीच्या 59 जातींना गेल्या अनेक दशकांपासून 13% आरक्षणाचा लाभ मिळत आहे। सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निकालानंतर राज्य सरकारनं माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। मात्र समितीनं अनुसूचित जातींमधील सर्व घटकांचं प्रतिनिधित्व न घेता अहवाल तयार केल्याचा आरोप समितीनं केला। त्यामुळं राज्यातील विविध अनुसूचित जातींमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचंही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्य सरकारनं येत्या काही महिन्यात अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण लागू करण्याचे संकेत दिल्यामुळं समाजामध्ये अस्वस्थता वाढली आहे। हा निर्णय घटनाबाह्य असून तो मागे घ्यावा अशी मागणी कृती समितीनं केली। महामोर्चामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, चर्मकार महासंघाचे बबनराव घोलप, सुहास खामकर, जालना येथील रुक्मिणी लोंढे, होलार समाजाचे PN केंगार यांच्यासह अनुसूचित जातींमधील विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। अनुसूचित जातीतील सर्व 59 घटकांमधील नागरिक, आंबेडकरी विचारांच्या विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांनी मोठ्या संख्येनं महामोर्चात सहभागी व्हावं, तसंच उपवर्गीकरणाच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करावा असं आवाहन कृती समितीनं केलं। या पत्रकार परिषदेला कुमार चन्ना, सचिन गुळग, राजा सोनकांबळे, प्रशांत गोणेवार, प्रवीण कांबळे, आतिश बनसोडे, कमलाकर बनसोडे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून बटेंगे तो कटेंगे अशी भावना निर्माण झालेली आहे। घटनाबाह्य उपवर्गीकरणाच्या विरोधात समितीच्या वतीने 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यू बुधवारपेठ सोलापूर येथून महामोर्चाचे निघणार असून त्यांचे पूनम गेट या ठिकाणी सभेच्या रूपाने समारोप होणार आहे। 59 जातीच्या सर्व समूह घटकांना गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये आरक्षण 13% डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेल्याप्रमाणे गुन्हे गोविंदानं महाराष्ट्रामध्ये 59 जाती आपल्या प्रेम भावनेने व्यवस्थित राहत असून त्यांनी कुठलीही मागणी नसताना मातंग समाजातील काही दलाल पुढाऱ्यांना पकडून भारतीय जनता पक्षाने समाजामध्ये फूट पाडण्याचा एक षडयंत्र की महार समाज एकीकडे, मातंग समाज एकीकडे अशा प्रकारचं एक गट लावून भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एक प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना वेगवेगळं करण्याच्या कुटील कारस्थान फडणवीस सरकारने घेतलेलं आहे। त्याचा निषेधार्थ म्हणून कुठलेही 59 मागासवर्गीय जातीच्या समूह घटकापैकी उपवर्गीकरणाचा मागणी नसताना एक षडयंत्र रचून समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम या भाजप सरकारनं करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे।